आपण पारगावच्या अलीकडे हारोशी म्हणून एक गाव आहे. आपण सध्या त्या ठिकाणी आहोत आणि तिथे आम्हाला एक काका भेटलेले आहेत. थोडीफार त्या पूलविषयी ती माहिती सांगतील. मी उत्तेकर सरपंच हारोशी. तुम्हाला या ब्रिजबद्दल शिवकालीन पुलाबद्दल जी माहिती सांगतो ती माहिती अशी की ज्या वेळेला प्रतापगडाचं म्हणजे नियोजन झालं, प्रतापगड बांधला गेला त्यावेळेला पार हा पेठा होता, पारपेठ होती, बाजारपेठ होती आणि बाजारपेठ असल्यामुळे तिथून दळणवळणाचं साधन म्हणून त्यासाठी महाराजांनी त्या ठिकाणी शिवकालीन तो पूल बांधला. पूर्ण पूल दगडामध्ये आहे, बघण्यासारखा आहे. आणि असा म्हणजे त्याला जवळजवळ 4.5 वर्ष होत आलीत, परंतु त्याला अजून काही झालेलं नाही. कारण तो पूलच अशा पद्धतीचं आहे, आणखीन 800 वर्ष गेली तरी त्याला काही होणार नाही. कारण तो म्हणजे निव्वळ दगडामध्येच आहे आणि त्याचं बांधकाम जर बघितलं तर इतकं कोरीव काम आहे की ते म्हणजे ज्या पद्धतीने पांडवकालीन लिहिणी अशा पद्धतीचं ते पुलाचं काम आहे. आणि ते महाराजांनी आणि त्याच पुलावरून हा अफजल खान तिकडून रडतोंडीचा घाट म्हणून त्या घाटातून खाली आला आणि खाली आला तो प्रतापगडला तिकडून वरती गेला. काका, मी असंही ऐकलंय की तो ज्यावेळेस ब्रिज बांधायला काढला त्यावेळेस महाराजांनी तो ब्रिज बांधायला घेतला त्यावेळेस त्या ब्रिज प्रथम गणपतीची स्थापना केली. अच्छा. गणपतीचं छोटं मंदिर होतं, आता ते थोडंसं मोठं बनवलेलं आहे. ओके. गणपतीचं छोटं मंदिर होतं ते आता मोठं बनवलेलं आहे आणि पहिल्या प्रथम गणपतीची त्या ठिकाणी स्थापना केली आणि नंतरच मग बांधकाम चालू केलं. आदिलशहाने या गोष्टीसाठी विरोध सुद्धा केला होता असं पूर्वी म्हणजे पूर्वी बऱ्याचशा लोकांनी त्या म्हणजे बाजारपेठ होती. कारण त्यावेळेला आदिलशाही, मोगलशाही, निजामशाही ही कुतुबशाही ही राज्य त्यावेळेची होतीच ना. त्यामुळे महाराजांना पूर्ण विरोधच होता. परंतु महाराजांनी त्यावेळेला प्रतापगडाची ज्या वेळेला नियोजन केलं, प्रतापगड बांधला. प्रतापगड हा महाराजांनी बांधला. महाराजांनी प्रतापगड बांधला हा बोरप्या डोंगरावरती बांधलेला. त्या डोंगराचं नाव बोरप्या. त्या बोरप्या डोंगरावरती तो महाराजांनी तो नियोजनबद्ध गड बांधलेला आहे. तुम्ही जो गड बघितला तर त्या गडाची रचना फार वेगळी आहे आणि त्या वेगळ्या पद्धतीने बांधलेलं आहे की तिथं कोणताही म्हणजे गनिमी कावा करू शकणार नाही, कोणीही मोगल तिथे येऊ शकणार नाही अशा पद्धतीचा तो गड बांधलेला आहे. आपलं नाव काय काका? माझं नाव सीताराम धोंडीबा उत्तेकर, सरपंच ग्रामपंचायत हारोशी. ओके, धन्यवाद काका. काकांनी आपल्याला खूप चांगली माहिती दिलेली आहे, त्याबद्दल काकांचं मनपूर्वक आभार आहे. थँक्यू व्हेरी मच काका. धन्यवाद. तर मित्रांनो, कठीण परिश्रमानंतर फायनली आपण पारगावामध्ये पोचलेलो आहोत आणि हे ती पारगावची कमान आहे. इथून आता 2 मिनिटाच्या अंतरावरती आपल्याला शिवकालीन 350 वर्षापूर्वी शिवाजी महाराजांनी बांधलेला तो शिवकालीन ब्रिज पाहायला मिळणार आहे आणि संपूर्ण आपण माहिती जाणून घेऊयात. चला तर मित्रांनो, सुरुवात करूयात आपल्या कामाला.